ठीक आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता आपल्याला दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. एक, हळूवार हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन, परत एकदा, एक हात वर, दोन, हळूवार हात खाली, परत एक हात वरती, दोन, हळूवार हात खाली. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये हात वर, दोन, श्वास बाहेर हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. आता नमस्कार मुद्रेत हात वर करायचे, कडेने खाली करूयात. एक, नमस्कार मुद्रा आणि हात वरती, दोन, कडेने खाली करायचे आहे. परत एकदा, एक हात वर, दोन, तिसरी हालचाल, एक हात वर, दोन, हात खाली. परत श्वासासोबत, एक श्वास आतमध्ये हात वरती, दोन श्वास बाहेर हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे आणि पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर आणि मान सरळ, दोन, परत एकदा, एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, श्वासासोबत, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे. एक डावा पाय पुढे, पायाचा पंजा खाली. आता पाय गुडघे थोपवायचा, मागे घ्यायचा. दोन, परत एक, दोन, 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 एक आणि पाय खाली. दोन, उजवा पाय पुढे करायचा आहे, कडे सॉरी गुडघ्यात दाखवायचा आहे. दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. आता परत डावा पाय पुढे करायचा, कडेने मागे घ्यायचा, गुडघ्यामध्ये न वाकवता. एक डावा पाय पुढे, कडेने मागे. दोन, परत एकदा, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे आणि कडेने मागे घ्यायचा आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ आणि डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता डावीकडे वाकायचं आहे. एक, डाव्या बाजूला वाकायचं आहे, सरळायचं आहे. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता हात करायचे सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, खांद्याने एवढं. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये मागे झुकायचा आहे, दोन श्वास बाहेर. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर.
परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायची आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत पुढे. डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. या बाजूला चेहरा करायचा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात. 1 मान वर, पाठीला पीळ द्यायचा आहे. 2 हळूहळू पाठीचा पीळ वाढवायचा प्रयत्न करायचा. 1 2 परत 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 आणि हात करायचे खाली. ठीक आहे. आता डावीकडे बसायचं आहे, उजवीकडे आपल्याला बसायचं आहे, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं. ज्यांना खूप जमत नसेल त्यांनी असे हात खाली टेकवायचे, पाठीचा कणा सरळ राहील आणि डावीकडे बसायचं, हात सरळ, परत उजवीकडे बसायचं. ठीक आहे. ज्यांना व्यवस्थित जमत आहे त्यांनी डायरेक्ट असं गेलं तरी चालेल. ठीक आहे. पहिल्यांदा डाव्या बाजूला बसायचं, हात पुढे असे सरळ, आणि डावीकडे बसायचं. 1 उजव्या बाजूला ताण, वर यायचं. 2 वर येताना पाय सरळ पाहिजे. परत उजवीकडे बसायचं, डाव्या बाजूला ताण. 1 2 परत डावीकडे 1 2. असं जमत नसेल तर हात खाली टेकवा. असं हात खाली टेकवून करा. ठीक आहे. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी 1 2 पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. 1 2 वर येताना पाय सरळ पाहिजे. 1 खाली जाताना पण पाय सरळ पाहिजे. 2 म्हणजे आता डावीकडे बसणार आहे, उजवा पाय सरळ ठेवायचा. 1 वर येताना पण उजवा पाय सरळ. 2 1 डावा पाय सरळ. 2 1 2 उजवीकडे 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. पाठीचं कणा ताठ, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. सिंपल करायचे. आता दोन्ही हात कमरेवरती राहतील, मान सरळ. पहिले श्वास घ्यायचा 1, श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. 2 श्वास घेत सरळ व्हायचा. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर. तर श्वास घेत सरळ. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता परत दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचा. आता हेच करायचंय, फक्त काय करायचं, दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आणि मग हात तसेच ठेवायचे आणि डावीकडे बसायचं, उजवीकडे बसायचं. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी साधं करा, काही हरकत नाही. आपण पायामध्ये अंतर घेतलं 4 फूट. पुढे वाकायचंय, कमरेमध्ये न वाकता, आणि दोन्ही हातांनी पायाच्या घोट्याला पकडायचे, मानवर. कमरेमध्ये न वाकता म्हणजे असं पाहिजे, असं बाक नाही आला पाहिजे, पाय सरळ. ठीक आहे. पायाने, दोन्ही हातांनी पायाच्या घोट्याला पकडलंय. आता
उजवीकडे बसायचं आहे, डाव्या पायाला ताण द्यायचा आहे. तर यात एक घोट्याला पकडूनच वर दोन, बॅलन्स पण आपल्याला आला पाहिजे. परत डावीकडे बसायचं, आता एक दोन, हात घोट्याला लागलेलेच, एक दोन. परत डावीकडे एक दोन. आता हा असं मध्ये आलोय आपण की स्वतःला मध्ये खेचायचं, ताण द्यायचा पाठ्या मागच्या बाजूला. परत मग उजवीकडे बसायचं, एक दोन. वर आल्यानंतर परत मध्ये ताण द्यायचा आहे, मध्ये हा असा. परत डावीकडे बसायचं, एक दोन. हा वॉर्मअप गरजेचा आहे आपल्याला पुढच्या 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 आसनांसाठी. हा कडेने दाखवतो, हे असं आपण केलंय, मध्ये पण ताणायचंय आता आपल्याला. परत उजवीकडे एक दोन, हा मध्ये आलोय, मध्ये पण ताण द्यायचा, पाय सरळ ठेवून. परत डावीकडे एक दोन. परत मध्ये ताण, परत उजवीकडे एक दोन. असं करायचंय मध्ये सेंटरला, पूर्ण खाली यायचा प्रयत्न. कपाळ आपलं डोक्याच्या पायाच्या रेषेत न्यायचा प्रयत्न. कपाळ कुठे न्यायचा, पायाच्या रेषेमध्ये. पाय सरळ ठेवून खाली जायचा प्रयत्न. आणि मग हळूवार सरळ व्हायचं, पायाच्या पाठीमागच्या साईड ताण. ठीक आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. एक दोन तीन चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार आणि पाच. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सरळ खाली बसायचं. ठीक आहे. खुब्याला ताण पडतो, खुब्याला ताण पडला असेल तर खुब्याच्या स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी उपयुक्त. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम.
हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता सर्वांनी पूर्ण पद्मासनामध्ये बसायचं आहे. पूर्ण पद्मासन करायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान ठेवायची सरळ आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक हात वरती पर्वतासन आपण केलंय. आता या स्थितीमध्ये योग मुद्रा करायची आपल्याला हात वरती ठेवून. म्हणजे पद्मासन पूर्ण आहे. दोन्ही टाचा आपल्या नाभीच्या बाजूला आहेत. अजून थोडं छोटं करायचं, टच झालं पाहिजे टाच आपल्या नाभीला. असं पद्मासन आयडियल आपल्याला घालायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण पुढे झुकू तेव्हा आपल्या पोटावरती टाचांचा दाब आला पाहिजे. ठीक आहे. नॉर्मली आपण दोन्ही हात मागे घेऊन करतो, पण आपल्याला पर्वतासनामध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे आता दोन्ही हात वरती करायचे, हात वरती पूर्ण पाठीच्या कण्याला वरच्या दिशेने ताण द्यायचे. वरच्या दिशेने खेचायचा. हात कानाच्या मागे राहतील, मान सरळ राहील आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं. एक, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आणि मग कपाळ टेकवायचे जमिनीला. शेवटी टाचांचा दाब पोटावरती आला पाहिजे. हे आपल्याला करता आलं पाहिजे. पाहायचं आहे दाब आपल्या पोटावरती जो पडतोय तो अनुभवायचा आहे. परत वर येताना मान वर, हात वर, पाठीचा कणा सरळ. असं पाठीचा कणा सरळ ठेवून मग आपल्याला वर यायचं. असं असं वाकायचं नाहीये, लक्षात घ्या. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. सोपं आहे. परत एकदा करूयात. एक, बघा सुरुवातीला माझा पाठीचा कणा ताठ आहे, अगदी इथपर्यंत पाठीचा कणा माझा सरळ ठेवायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि नंतर हात खाली आणि मग कपाळ टेकवायचा. म्हणजे टाचाचा दाब आपल्या पोटावरती व्यवस्थित येणार आहे. परत हात वर, मान सरळ आणि हळूवार हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता हेच करायचंय पाय चेंज करून. म्हणजे जो पाय वर आहे तो पाय खाली करायचा आहे, जो पाय खाली आहे तो वरती करायचा. ठीक आहे. जो पाय वर होता तो खाली, जो पाय खाली होता तो वरती. उलट दोन्ही पायाने पण आपल्याला सवय असणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा एका पायाने आपण चांगलं करतो पद्मासन, दुसऱ्या पायाने थोडस आपल्याला जमत नाही, पण ती बाय प्रॅक्टिस सवय आपल्याला करायची आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. परत हात वरती. एक, आणि पुढे झुकायचं आहे. दोन, पाठीचा कणा सरळ, टाचेचा दाब पोटावरती. टाचाचा दाब पोटावरती येणं महत्वाचं आहे. परत सरळ. एक, आणि हात करायचे आहेत खाली. दोन. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. आणि आता डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा. सॉरी, डावा पाय बाहेर, उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यात दाखवायचा. सुरुवातीला एका पायाने करूयात आपण. ताण आपल्याला द्यायचा आहे व्यवस्थित. थोडं काय एक प्रमाण घेऊयात आपण. इथे मॅटच्या पुढे यायचं, पूर्ण आपलं हे टेकलं पाहिजे. पाय मॅटच्या रेषेत, गुडघा मॅटच्या रेषेत आणि मॅक्सिमम पुढे यायचं. ठीक आहे. अजून थोडस पुढे. पाय पण गुडघा पण त्याच रेषेत. बरोबर तुमचं. म्हणजे ही टाच या रेषेत, गुडघा पण त्याच रेषेत आणि पुढे यायचं मॅक्सिमम. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपल्याला हा पाय आणि गुडघा एका रेषेत अपेक्षित आहे. उजव्या हाताने
उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे, डावा हात बाजूला करायचा आहे. आता डावा हात वरती घ्यायचा आणि पूर्ण उजव्या पायाच्या पंजाला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. जानुशिरासन, परिवृत्त जानुशिरासन करूयात. एक हात वर खेचायचे, पूर्ण ताण द्यायचा आहे, पाय सरळ ठेवायचा, छातीच्या कडेच्या सांगणं ताण देता आला पाहिजे आणि वर पाहायचं पूर्ण. दोन, परत एकदा. एक. आता आपण बेसिक आसनं कमी घेणार आहोत. दोन. नुसतंच म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांनी नुसतं असं केलं तरी चालेल, ठीक आहे, पण आपण ते आज घेणार नाही आहोत. हा, परत. एक, दोन. आता परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये घ्यायचा. आता सेम, डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. तेच प्रमाण टाच आणि गुडघा आपल्या मॅटच्या टोकाला ठेवायचे आहेत. मॅक्सिमम पुढे यायचं आहे, म्हणजे पायामध्ये अंतर जास्त येणार आहे. आता डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे, उजवा हात बाजूला घ्यायचा आहे आणि उजवीकडे झुकायचा आहे. पाय सरळ राहील, गुडघ्यात वाकवायचं नाही. बऱ्याच वेळा हात वर गेले की असं पाय गुडघ्यात वाकतो, तो गुडघ्यात वाकू द्यायचा नाहीये. हात वर. एक. हात असा पुढून पण घ्यायचा नाही आपल्याला, असं वरून घ्यायचा आहे. दोन. परत एकदा. एक. दोन. पुन्हा. एक. दोन. शेवटचा. एक. दोन. हात करायचे आहेत बाजूला. परत उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये. आता परत उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा, ठीक आहे. तो उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. डावा हात पुढे ठेवायचा जमिनीवर, पुढे जमिनीवरती ठेवायचा आहे, मान वरती करायची आहे आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं. एक. आपण जे असा जमिनीला टेकवला तरी चालेल. हा, या प्रमाणामध्ये ठीक आहे. पाठीचा कणा ताठ राहणं अपेक्षित. मग कपाळ टेकवायचे जमिनीला, परत सरळायचे. दोन. परत एकदा. एक. आपण पूर्ण उग्र आसनाची प्रॅक्टिस करतोय, सराव करतोय त्याचा. टाचेचा दाब पोटाला आला पाहिजे, म्हणजे पोट टेकलं पाहिजे टाचेला आपल्या. दोन. आपलं जी टाच आहे आणि पोट, पोट आपलं टाचेला टेकलं पाहिजे, असा प्रयत्न करायचा. टेकतं ना? ठीक आहे. असं झालं की नाही टेकणार. हा, असं करावं लागतं कमरेतून पुढे आणि मग सरळ. दोन. पाय अजून असा बाहेर पाहिजे, अजून जास्तीत जास्त हा जो गुडघा वाकवलेला आहे तो असा पाहिजे जास्त. खुब्याची लवचिकता त्याने वाढेल. अगोदर आपण जी प्रॅक्टिस करतोय त्याच्याने ते रेग्युलर ठेवायचे, म्हणजे खुब्याची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. आता डावा पाय बाहेर आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे.
मगाशी केलं तसं टोकाला ठेवायच्यात अगदी पाय आपल्या मेजरमेंट साठी. गुडघा सुद्धा त्या रेषेत आपल्या मॅटच्या. डाव्या हाताने डावा पायाच्या अंगठ्याला पकडलेलं, पाठीचा कणा ताठ, आणि मग आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत सरळायचं आहे. 2, पायाच्या पाठीमागे ताण पडतोय, जो पाय बाहेर त्याला द्यायचा आहे. म्हणजे पुढचं जे दोन्ही पाय बाजूला करून आपण करतो त्याला व्यवस्थित ताण पडतो. परत एकदा 1, कंबरवर उचलू द्यायची नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. 2, कमरेपासून निघणाऱ्या ज्या नसा असतात ज्या पूर्ण पायापर्यंत जातात त्या मोकळ्या होतात, त्याच्यामुळे पाय एकदम हलका वाटतो आपल्याला. छोटी छोटी जी पाठदुखी मानदुखी असते तर ती आपल्याला कमी करायला मदत होणार आहे. परत एकदा 1, आणि आपल्याला पाय हलका वाटतो, पायाचा स्टॅमिना, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. परत सरळ 2. ठीक आहे. आता पाय करायचे आहेत सरळ. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता करायचं पहिल्यांदा भद्रासन. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. हळूहळू आपण वाढवतोय. जे पुढचं करणार आहे आपण उग्रासन, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिससाठी हे सगळ्या गोष्टी करायच्या. नेहमी आपण प्रॅक्टिससाठी रेग्युलर क्लासमध्ये कसे घेतो, सोप्या सोप्या गोष्टी घेतो, बरोबर. आता आपल्याला हा अवघड आसनं करण्यासाठी जो वॉर्म अप आहे तो पण कसा पाहिजे, अवघडच पाहिजे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ, गुडघे खाली. आता कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. 1, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही क्रिया करू शकत असाल तर समजायचं आपण आता पुढच्या ऍडव्हान्स म्हणा किंवा ताण देणारे आसनं जे असतात त्याच्यासाठी काय झालोय, तयार होतोय. हे तुम्ही कसं करताय त्याच्यावरून ठरू शकतं की पुढे तुम्हाला कुठलं आसन व्यवस्थित येऊ शकतं. 2, सरळ. परत एकदा 1, मान वर, खांदे पाय, पाठीचा कणा ताठ. कडेने बघितलं तर कसं अपेक्षित आहे आपल्याला, एकदम पाठीचा कणा ताठ असणं अपेक्षित आहे. मान सरळ आणि कमरेमध्ये न वागता पुढे आपल्याला झुकायचं आहे. कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. मान वर, ताण बसला पाहिजे पूर्ण. कपाळ डोक्याला नाही टेकल तरी चालेल, पण पाठीचा कणा सरळ अपेक्षित. आणि मग नंतर शेवट कोपरे टेकवायचे आणि मग खाली. परत मान वर आणि सरळ व्हायचं आहे. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत. आता जस्ट रिलॅक्स करूयात पायाच्या खुब्यांना. पायामध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही बाजूला करायचे. पायाचे जे दोन्ही कडेचे पंजे आहेत ते टेकवायचे, कडेची बाजू जमिनीला टेकवायची. आता 1 म्हटलं की श्वास आतमध्ये घेत अंगठे टेकवायचे आतमध्ये. 2 म्हटलं की श्वास बाहेर सोडत बाहेर. करूयात. 1, श्वास आतमध्ये, अंगठे टेकवायचे जमिनीला. 2, श्वास बाहेर. त्याच्यावरून पण आपल्या खुब्याची फ्लेक्झिबिलिटी आपल्याला कळू शकते. 1, 2, इंटरनल रोटेशन आपल्या खुब्याचं. 1, 2, 1, 2, 1, 2. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे, मान सरळ करायचे. आता परत डावा पाय डाव्या बाजूने बाहेर करायचा, उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर करायचा. या बाजूला चेहरा करा. इथे सुद्धा दोन्ही पायांचे टाचा पंजे आपल्या मॅटवर आले पाहिजेत कडेला. आणि मॅटची आपण मॅटवर बसायचं. हे झालं पहिलं. आपण नेहमी काय सांगायचो की पाय मॅटवर पाहिजेत आणि आपण पण मॅटवर बसायचं. आता काय पाहिजे, पाय मॅटवर पाहिजेत हे बरोबर आहे, पण आपण पूर्ण मॅटवर नाही बसायचं.
तर मॅटच्या पुढे आलं पाहिजे. हा, पाय इथेच, पण मॅट निम्मी रिकामी पाहिजे. हा, म्हणजे असं. माझी मागची मॅट रिकामी आहे पूर्ण. ठीक आहे, मी कडेने दाखवतो. म्हणजे ऑनलाईन मध्ये पण लक्षात येईल. बसलोय, दिसतंय पूर्ण. दोन्ही पायामध्ये अंतर घेतलंय. पाय आपले कुठे आहेत? मॅटच्या टोकाला आहेत, बरोबर. आता मी मॅटवर बसलोय पूर्ण. आता काय करायचं, पाय इथेच ठेवायचे आणि पुढे यायचं. पाय मॅटवरच राहतील आणि पुढे यायचं. मी मॅट रिकामी अपेक्षित. मी मॅट रिकामी आपल्याला अपेक्षित आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि पुढे झुकायचं. एक, पाठीचा कणा ताठ, मान वर. पाठीचा कणा ताठ आणि मान वर. जेवढं तुम्ही कराल तेवढं पाय एकदम सरळ पण आपल्याला घेता येतील. पायाचे पंजे स्वतःकडे किंवा हात टेकवा असे पुढे. खूप ताण पडत असेल तर हात टेकवा आणि मग नंतर पुढे झुकायचा. श्वासावरती लक्ष द्यायचं. जेवढं तुम्ही श्वास सामान्य घ्याल तेव्हा एवढं आसन तुम्हाला काय करता येणार, व्यवस्थित करता येणार. त्या पाठीचं कणा ताठ ठेवा. परत वर यायचं. आता लक्ष द्या, कमरेतून वाकायचं नाही आपल्याला, खुब्यातून वाकायचं. ही मुवमेंट आपल्याला करता आली पाहिजे, खुब्यातून. असं नाही करायचं. बरोबर, आपण असं वागतो तर कमी प्रमाणात वाका, पण असं वाकायचं. ठीक आहे, पूर्ण पुढे डोकं टेकलंच पाहिजे असं कंपल्शन ठेवू नका आता. ठीक आहे, पण ते थोडं इकडे ठेवा. ते नाही, इकडे ठेवा. थोडस मागे 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 असं. हा, दिसतंय आता, दिसेल बॅलन्स. ठीक आहे, पूर्ण दिसतं का पाय त्याच्यात इकडचा? दिसतं ना, हा ठीक आहे. मग दोन्ही हात असे पुढे ठेवायचे. पाठीचा कणा ताठ ठेवा. वागतोय पाठीचा कणा, असं होतंय तर ते असं पाहिजे. ही मुवमेंट करा खूप आहे तुम्ही. या मुवमेंटने आपल्याला ताण देता येतो. आणि मग हळूवार हात पुढे टेकवायचे आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला पुढे जायचं. पाठीचा कणा ताठ, मान वरती ठेवायची आणि पुढे झोकायचं. ताण पडतो. जेवढं तुम्ही श्वासावरती लक्ष द्याल तेवढं तुम्ही आसन चांगलं करू शकता. त्यामुळे श्वासावरती लक्ष असणं अपेक्षित आहे. हळूहळू प्रॅक्टिस करायची आहे. मी सांगितलं तसं हळूहळू बदल करायचा आहे. मॅचच्या निम्म यायचं आहे. किंवा अजून एक प्रकार म्हणजे तुम्ही पाय भिंतीला टेकवू शकता आणि मागून स्वतःला पुढे खेचायचं, असं पण करू शकता. जस्ट नुसतं एवढं जरी ताण दिला तरी आपल्याला जमणार आहे. दोन, आणि दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे. वज्रासन, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. वज्रासन करायचं आहे बघ आता सध्या. ठीक आहे, दोन्हीही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे.
थोडस जो ताण पडलेला असतो गुडघ्याला त्याला रिलॅक्स करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. वज्रासनामध्ये पण आपल्याला थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. फुफ्फुसांमध्ये श्वास घ्यायचा आहे. पोटाच्या स्नायूंची हालचाल न होऊ देता. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. डोळे उघडायचे. दोन्ही पाय समोर करायचे आहेत आणि आता वज्रासनामध्ये बसायचं. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आपल्याला करायचा आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. ठीक आहे. आता नॉर्मल करूयात. उष्ट्रासन आपण करायचं आहे. दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. उष्ट्रासन आपण करणार आहोत. कसं करायचं उष्ट्रासन? दोन्ही हातांनी पायाच्या टाचांना पकडायचं. दोन्ही हात सरळ. आपली मॅट नेहमी सरळ टाकायची, लक्षात ठेवा. कारण की आपलं स्वतःचं अलाइनमेंट मॅट वरती अवलंबून असतं. मान सरळ, पाठीचं कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता डावा हात डाव्या बाजूने आपल्याला मागे घ्यायचा आहे. करूयात. एक, डावा पायाच्या टाचेवरती ठेवायचा. उजवा हात उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. दोन, उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. कंबर पुढे खेचायची आहे. मान मागे टाकायची. कंबर पुढे खेचायची, मान मागे टाकायची. मान करायचे सरळ, हात सरळ, पाय सरळ. ठीक आहे. हात खाली करायचे आहेत आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. आणि आता करायचं आहे शशांक भुजंगासन. पहिल्यांदा नॉर्मल करूयात. ठीक आहे. मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे आणि आता दोन्ही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. एक, हात वर पुढे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर. मॅडम नॉर्मल ठेवा. परत भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. थोडस मागे. बस. ओके. आता परत भुजंगासन. एक, श्वास आतमध्ये. भुजंगासन व्यवस्थित करता आला पाहिजे. खांदे असे नाही ठेवायचे. खांदे असे राहते. कसे ठेवायचे खांदे? असे. असं नाही पाहिजे. तुमचं असं होतंय. असं नाही पाहिजे. थोडस वरती, अजून थोडं वर. तुमचं पण दोघं थोडं वरती. खांदे असे वरती नाही आले पाहिजेत. हे भुजंगासन नाही. हे म्हणजे नॉर्मल लोकांसाठी भुजंगासन. आपल्यासाठी भुजंगासन काय? हा थोडीशी वाकवा वाटल्यास खांदे खाली घ्यायचे आणि छाती वर करायची आणि वाहायचं. दोघांमधला फरक जाणवतोय तुम्हाला? हे हे नॉर्मल करतो आपण. जनरली आपण जे योगासनांमध्ये शिबिर वगैरे घेतो त्याच्यातले निम्मे लोक, 90% लोक असेच करतात. ठीक आहे सुरुवातीला. पण नंतर हळूहळू इम्प्रुव्हमेंट काय, आपल्या पाठीच्या स्नायूंना आपण ताण देतोय. हातांच्या साह्याने आपल्याला छातीवर उचलायची नाहीये. हे याच्यातलं मोठं गमक आहे. ठीक आहे. तर तुम्ही असं करताय म्हणजे तुमच्या खांद्यांनी छाती रेस्ट झालेली. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, खांद्यांचा वापर न करता छाती वर उचलली पाहिजे. कारण की छातीचा पिंजरा हा सेपरेट भाग आहे हातांपेक्षा. बरोबर. मग आता काय करायचं, खांद्यांवरती त्याचं वजन नाही येऊ द्यायचं. तर खांदे मागे करायचे, खाली घ्यायचे आणि छातीचा पिंजरा वर घ्यायचा. ठीक आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा.
हळूहळू बाय प्रॅक्टिस जमणार. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुमच्या पाठीवरती ताण पडतो, असं करता तेव्हा नाही येत. आलं ना? हे असं हे महत्वाचं आहे. तेव्हा ही छातीचा पिंजरा वर येणं आणि मग कमरेला ताण पडणं. आता कंबर उचलून टाचीवरती बसायचं 2 आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. तेव्हा भुजंगासनामध्ये आपली इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. भुजंगासनातूनच कळतं आपल्याला किती प्रकारे छातीचं पिंजऱ्याचं नियंत्रण करता येतं ते. परत हात वर, एक श्वास आतमध्ये, हात वर, हात खाली. ठीक आहे. परत एकदा सेम एक राजकपोतासन करायचे आपल्याला. हात वर, परत पुढे झुकायचं, 2 श्वास बाहेर. परत भुजंगासन, एक श्वास आतमध्ये, मान वर, खांदे खाली करायचे, गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत खाली यायचं, 2. आता भुजंगासन करायचं, एक श्वास आतमध्ये, सेम तसंच मानवर, छातीवर, कोपरे छातीला टेकलेले. जेवढे कोपरे छातीच्या जवळ तेवढं सुद्धा आपल्याला व्यवस्थित ताण पडणार आहे. आता दोन्ही हातांचे दोन्ही पायाचे पंजे जमिनीत टेकवायचे. हा कंबर उचलायची, टाचेवरती बसायचं, 2 टाचा टेकवायच्या जमिनीला. हा शरीराचं त्रिकोणासन आपल्याला करायचं आहे. पर्वतासन सूर्यनमस्कारामधली 5वी स्टेप. टाचा टेकवायच्या आहेत. ज्यांच्या टाचा टेकतायत त्यांनी व्यवस्थित कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पोटरीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. जेवढं पाय सरळ राहील तेवढा पोटरीच्या स्नायूंना ताण येणार आहे, तो ताण द्यायचा आहे. आता शरीर जमिनीला न टेकवता भुजंगासन करायचं. एक श्वास आतमध्ये, इथे सुद्धा तुमचा छातीचा पिंजरा वरती, पाय वर राहील, गुडघे टेकवायचे नाहीयेत. असं नाही करायचं. इथे सुद्धा छातीचा पिंजरा वरती आणि मान वर. परत कंबर उचलून टाचा टेकवायच्या आहेत, 2 टाचा टेकवायच्या आहेत. आता डावा पाय आपल्या डाव्या हाताच्या बाहेर ठेवायचा आहे. तर यात एक पुढे ताण द्यायचा थोडासा. उभ्याला पण ताण देणार आहे आज. परत डावा पाय बाहेर घ्यायचा, 2 मागे घ्यायचा. आता उजवा पाय एक बाहेर ठेवायचा आहे, 2. परत डावा पाय बाहेर एक, जेवढं शक्य तेवढं पुढे पण ठेवायचा, 2. उजवा पाय एक आणि वर उचलून ठेवायचा, 2. ठीक आहे. परत भुजंगासन, शरीर जमिनीला टेकवता, एक भुजंगासन, पाय वर, मान वर, 2 टाचा टेकवायच्या. आता डावा पाय पुढे करायचा आणि असा खाली टेकवायचा. डावा पाय पुढे, पूर्ण पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, टेकवायचा खाली, पाय मान करायची आहे वरती. दुसरा पाय मागे आहे, मान सरळ. उभ्याला ताण पडतो, त्याकडे लक्ष द्यायचा. परत आता डावा पाय मागे घ्यायचा, एक डावा पाय मागे. आता परत उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, 2. राजकपोतासनाची आपण प्रॅक्टिस करतोय. जेवढं तुम्हाला पूर्ण कमरेवरती बसता येईल, हा पाय पूर्ण पाठीमागे राहील आणि हा जो हे जे हाड आहे ते पूर्ण कसं पाहिजे, समोरच्या दिशेने पाहिजे, खांद्याच्या रेषेत. तेव्हा आपल्याला बॅकवर्ड बेंडिंग पण जमणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. परत डावा पाय उजवा पाय मागे घ्यायचा, 2. परत डावा पाय पुढे, एक मान वर, जेवढं शक्य तेवढं पाय मागे घ्यायचं.
असं पायाची हालचाल करायची आणि हा पाय मागे खेचायचा. मागचा पाय मागे खेचायचा आणि वरती. ठीक आहे. तर पाय करायचा चेंज. डावा पाय मागे, उजवा पाय पुढे, पाय गुडघ्यात वाकून केला, पायाने मागे जायचा, हात खाली टेकवलेले भुजंगासनाप्रमाणे. इथे तुम्हाला उपयोगात येईल ते. असं केलं तुम्ही भुजंगासन, हे जमणार नाही तुम्हाला. हे छातीचा पिंजरा, इथे खांद्यांचा वापर करायचा नाही आपल्याला. इव्हन खांदे आपल्याला वरती घ्यायचे असतात, त्याच्यामुळे पाठ जे आहे ते आपल्याला कशी राहायला पाहिजे, पाठीच्या स्नायूंनीच वर उचलता आली पाहिजे. मान वर. परत सरळ एक. आता पुन्हा भुजंगासन करायचा, शरीर जमिनीला टेकवता. एक, वाकवायचं पूर्ण. दोन, टाचा टेकवायच्या. डावा पाय डाव्या हाताच्या बाहेर. एक, परत तोच सिक्वेन्स करायचा आपल्याला. सिक्वेन्सला महत्व आहे. दोन, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, सॉरी उजव्या बाजूने बाहेर. एक, दोन, डावा पाय. एक. हे आपल्याला काही सिलेबस मध्ये नाहीये हा पण आपल्या प्रॅक्टिस साठी मी घेतोय. दोन, परत उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर. एक, दोन. आता भुजंगासन परत. एक, दोन, टाचा टेकवायचा. आता डावा पाय घ्यायचा पुढे. एक, पूर्ण बसायचं. मग असा सेट आपल्याला रिपीट करायचा आहे. फक्त थोडासा बदल करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला पुढे झोपायचं, सॉरी पुढे झुकायचं, कपाळ टेकवायचं जमिनीला. खुब्याला पूर्ण ताण द्यायचा प्रयत्न करायचा आहे. डावा पाय उजवा जो पाय तो मागे खेचायचा आहे. दोन्ही हात पुढे करायचे. परत दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला असं. आणि भुजंगासनाप्रमाणे जसं आपण मान छाती वर उचलतो तसं आपल्याला हळूवार भुजंगासनाप्रमाणे हालचाल करायची. मान वर, छाती वर, पूर्ण मागे जायचा प्रयत्न. ठीक आहे, ताण द्यायचा आहे. परत पाय सरळ, डावा पाय सरळ करायचा आहे. डावा पाय सरळ करायचा, टाचा टेकवायच्या आणि उजवा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. एक, उजवा पाय पुढे, ताण द्यायचा. जेवढं शक्य तेवढं करा. वॉर्मअप नसेल जास्त तर हळूहळू करा, कारण की आम्ही याचा वॉर्मअप घेतलाय अगोदर. मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण आणि पुढे झुकायचं. कपाळ टेकवायचे जमिनीला. दोन्ही हात पुढे. खुब्याला जिथे ताण पडतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तेथे पर्टिक्युलर स्नायू आपल्याला अजून रिलॅक्स होणं गरजेचं आहे. पूर्ण खुबा जमिनीला टेकवायचा आहे. परत मानवर, वर आणि सरळ. मॅक्सिमम मागे जायचा प्रयत्न, आपल्या क्षमतेनुसार मागे जायचं. दोन, परत हात मागे, टाचा टेकवायचे आहेत आणि गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचं. रिलॅक्स. आता सेम आपल्याला, मी फक्त दाखवतो, मी फक्त बघा. हेच करायचं. आणि जेव्हा त्या पोझिशन मध्ये असतो राज कपूर असतानाच्या, तेव्हा हात मागे ओढायचे आणि मागे झुकायचं असतं आपल्याला. पण आता तुम्ही नका करू, मी फक्त दाखवतो तुम्हाला. मॅडम हे द्या.
इकडे ठेव. इकडे ठेव. इकडे ठेव. अजून? हे बंद करा आणि मला हे हातात द्यायचं. हे हातात घ्यायचं आणि मग आपल्याला करायचं. त्रिकोणासन. ठीक दिसतंय का? नंतर डावा पाय पुढे आपल्या क्षमतेनुसार मान सरळ करायची. ठीक आहे, बरोबर सेंटरला राहायचं. अलाइनमेंट पण चुकवायची नाही. अलाइनमेंट महत्वाची. अलाइनमेंट म्हणजे काय? आपल्या पाठीच्या कण्याला मध्य रेषेशी निगडीत आपल्याला हालचाल करायची. ठीक आहे, आजूबाजूला ठीक आहे. हात वर ताण द्यायचा पूर्ण आणि मग हळूहळू मागे द्यायचं. दोन. ठीक आहे, परत मग चेंज करायचं परत पाय. पाय चेंज. डावा पाय मागे, टाचा टेकवायच्या आणि परत उजवा पाय. आता हे अर्थात मला प्रॅक्टिस आहे किंवा सवय आहे म्हणून करतोय. तुम्ही लगेच असं करायचं नाहीये. तुम्ही जोपर्यंत हे छातीचा पिंजरा असं चांगला कम्फर्टेबल उचलू शकत नाही तोपर्यंत नाही करायचं. हा, किंवा हळूहळू तसा प्रयत्न करायचा. छातीचा पिंजरा वरती आहे, मान सरळ. अलाइनमेंटला महत्व आहे. हा, अलाइनमेंट हलवायचे. अलाइनमेंट म्हणजे काय? आता मी सरळ माझा चेहरा आहे ना, तर सरळच ठेवायचं. असं वाकडं होऊ द्यायचं, वाकडं होऊन असं खेचायचं नाही. हे लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. असं बरोबर आहे. पूर्ण चेहरा या बाजूला असं आणि माग. हे आपण कधी करू शकतो? जेव्हा असं बॅलन्स चांगला राहील आपला. तेव्हा बॅलन्स कधी राहील? जेव्हा खुब्याचं प्रॅक्टिस किंवा खुब्याची फ्लेक्झिबिलिटी वाढली. पूर्ण खुबा जमिनीला टेकला पाहिजे. हा, थोडं वर राहतो जर का फ्लेक्झिबिलिटी नसेल तर. मग पाय सरळ, हात बाजूला, टेकवायचं. आता टाचा टेकवायच्या. हे कंपल्सरी करायचं म्हणजे जो ताण पडला असतो आपल्या पाठीला तर तो आपल्याला रिलीव्ह करता येतो. त्रिकोणासन होता, पर्वतासन, पाय सरळ, पायाला ताण, परत भुजंगासन, परत त्रिकोणासन, पर्वतासन, गुडघे टेकवायचे, टाचेवर बसायचा आणि हात वरती करायचे. म्हणजे नुसतंच कमरेच्या स्नायूंना ताण नाही पडत किंवा पण कमरेच्या मणक्यांना ताण नाही पडत, तर छातीचा पिंजरा सुद्धा आपला मागे खेचला जातो. मान सुद्धा मागे जाते. तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. ओके, आता धनुरासन, त्याच्या अगोदरची स्टेप्स करूयात आपण.
दोन्ही पाय जवळ. मॅडम, मॅडम, एक, हा. पोटावरती झोपायचं सर्वांनी. पोटावरती झोपायचं, दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. टाचा पंजे जोडायचे आहेत. अलाइनमेंट कडे लक्ष द्यायचं आहे, पाठीच्या स्नायूकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या बाजूला ठेवायचे. अनुवटी जमेला. पहिले भुजंगासन करूयात नॉर्मल. कोपरे छातीला टेकलेले, फक्त मान आणि छाती वर उचलायचे. करूयात. एक, कोपरे सरळ करायचे नाही, तेवढंच. कोपरे छातीला टेकलेले, मान वर. बघा तुम्हाला पाठीला ताण पडेल. 2, म्हणजे हातांचा आधार न घेता आपल्याला मान आणि छाती वर उचलायची आहे. भुजंगासनाचा प्रकार आहे हा. वक्रहस्त भुजंगासन म्हणतो त्याला. परत मानवर, छातीवर, हात सरळ करायचे नाही. परत एकदा करूयात. एक, मानवर, छातीवर आणि हात वर उचलायचे, हात वर करायचे. 2, पाठीच्या स्नायूंचा वापर इथे होतोय, म्हणून मी मगाशी सांगितलं की हातांचा वापर जेव्हा करतो तेव्हा हे सगळे स्नायू आपल्याला आपण वापरत नाही. परत एकदा. एक, मानवर, छातीवर, हात वरती आणि वर यायचं पूर्ण. 2, रिलॅक्स व्हायचं आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे असे टेकवायचे आहेत. कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. मान करायचे आहे वरती आणि दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, मानवर, पायवर, पायाचे पंजे आकाशाकडे. परत पाय सरळ करायचे आहेत. 2, परत एकदा. 1, 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा एकदा. 1, 2, परत एकदा. 1, 2. ठीक आहे. हातांचे पंजे जमिनीला टेकवायचे, कोपरेवर उचलायचे, हात करायचे आहेत सरळ, मान वरती. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. याच्यामध्ये पण आपण थोडस पुढे बॅकवर्ड बेंडिंग घेणार आहे. 1, 2, परत एकदा. 1, 2. आता हात थोडेसे मागे करायचे. इथे पण असं नाही झालं पाहिजे. छातीचा पिंजरा कसा पाहिजे, असा. हात थोडं कोपऱ्यात वाकले तरी चालतील, पण असं नाही पाहिजे, असं पाहिजे. मान वर. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, वरती करायचे. 1, पाय वर, मान वर. 2, परत एकदा. 1, 2, परत एकदा. 1, 2. आता थोडस हात
मागे करायचं आहे. दोन्ही हात मागे. शक्य असेल तर करा, नाही तर नाही केलं तरी चालेल. हा, जेवढं शक्य आहे तेवढं करा. मागे नाही हात ते केले तरी चालतील. तुम्ही पुढे ठेवा. हम्म? मी फक्त दाखवतोय आपल्याला कशा प्रकारे पुढे प्रॅक्टिस करायची किंवा वाढवायचे प्रॅक्टिस. बरोबर. मानवर परवा आपण घेतलेलं है ना, परवा काल घेतलं का? काल आलाच नाही. हे नाही केलं, बाकीचे केले ना. ठीक आहे. मानवर आता काय करायचं आपल्याला, हात मध्ये ठेवायचं नाकाच्या रेषेत. हा, मग दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, टाचा जोडायच्या, पंजे बाहेर करायचे. हा, थोडस पायात अंतर घ्यायचं गुडघ्यामध्ये. हा, नंतर एका टाचेला, एका पंजाला पकडायचं. आता दोन्ही पायाचे पंजे वरती करायचे, म्हणजे ऑटोमॅटिकली ते जोडले जातात. जोडले गेल्यावरती दुसऱ्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं. ठीक आहे. जोडले गेल्या दुसऱ्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आणि काय करायचं आपल्याला, हात कोपऱ्यातून पुढे घ्यायचं, कोपरे पुढे करायचे. कोपरे पुढे. डोकं टेकवायचं पायाला. टेकतंय का? टेकतंय ना. टेकतंय ना. आणि हळूवार खाली यायचं. मॅडम एक फोटो घ्या ना. पाठीच्या स्नायूला रिलॅक्स करायचं आहे. सेम करायचंय परत एकदा. तुम्ही फक्त नॉर्मल करा. नॉर्मल करा म्हणजे काय, जेवढं मॅक्सिमम हात मागे घेता येतं तेवढे मागे घ्यायचे आणि पाय फक्त गुडघ्यात वाकवायचे. हा, तेवढं करा, मग हळूहळू ते वाढवू शकता. दोन्ही हातांचे कोपरे खांद्याच्या रेषेत. नंतर हात करायचे आहेत सरळ. हे नॉर्मल आहे, कमीत कमी एवढं तरी आपल्याला आलं पाहिजे. हा, पाय गुडघ्यात वाकवायचे, सरळ करायचे. बरोबर, हे झालं. हे 5 वेळा करायचं. नंतर दोन्ही हात मागे घ्यायचे, मान करायचे आहे वरती आणि परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे. 1 2, परत एकदा 1 2. आता हात थोडस मागे घ्यायचा, छातीचा पिंजरा वरती, पायामध्ये अंतर, टाचा जोडायचे. अंगठ्याला पकडायचं, अंगठ्यावरती करून दुसऱ्या पायाला पकडायचं. ठीक आहे. मागे आपण केलं होतं तसं, फक्त हात काय करायचा आता वरती. आणि खाली. दुसऱ्या हाताने पण करायचं. दुसऱ्या हाताने करायचं म्हणजे दोन्ही स्नायूंना, पाठीच्या दोन्ही बाजूच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. आणि मग खाली. रिलॅक्स व्हायचंय. दुसरा प्रकार तुम्ही करू शकता असा,
याचाच व्हेरिएशन. आता तुम्ही करू शकता समजा भिंतीला टेकून. मॅडम इकडे नॉर्मली काय करायचं, दोन्ही गुडघे आपल्या भिंतीला टेकवायचे. दोन्ही गुडघे भिंतीला टेकवायचे आणि मग नंतर हात मागे करायचे. छातीचा पिंजरा मागे करायचा. मॅक्सिमम आपल्याला जेवढं शक्य तेवढं. नॉर्मली आपण पाय पुढे आणले होते, आता आपल्याला काय करायचंय, डोकं मागे न्यायचं. ठीक आहे. आता तुम्ही करा भिंतीला टेकून, कुठल्या पण एका भिंतीला टेकून. दुसरं 1 2 आणि हे चांगलं जमत असेल तर तेव्हा मॅट पकडून मागे जायचं. हात वर मागे. फक्त अलाइनमेंट बघायची. मी जर का बघितलं तर तुम्ही माझे पाय दोन्ही जे बघितले तर ते बरोबर अलाइनमेंट मध्ये आहेत. ठीक आहे, बरोबर त्या रोपच्या मिडलाईनला मध्यभागी, ते महत्वाचं आहे. ठीक आहे, असं करू शकतो तुम्ही. एकदा करा किंवा नॉर्मल करा असंच, भिंतीला नाही केलं तरी चालेल. म्हणजे पहिल्यांदा पाय सरळ ठेवा, हात सरळ करा, मागे जायचं, पाय वर करायचे, कंबर खाली पाहिजे, मांडी खाली टेकली पाहिजे आणि आता परत पर्वतासन करायचंय. पर्वतासनामुळे काय होतं, पाठीचा कणा व्हर्टिकली स्ट्रेच होतो, त्याच्यामुळे आपल्याला फायदा चांगला होतो. तेव्हा टाचा टेकवायच्या आणि पर्वतासन करायचं. 2 टाचा टेकवायच्या, पर्वतासन. पाठीच्या स्नायूंचं व्हर्टिकल स्ट्रेचिंग झालं पाहिजे, एवढं बॅकवर बेंडिंग झालंय, त्याचं ताण पडला पाहिजे आणि एक फॉरवर्ड बेंडिंग आपल्याला करायचा. तत्पूर्वी स्ट्रेचिंग सिक्वेन्स लक्षात ठेवा. डोकं टेकलं पाहिजे जमिनीला. असं केलं तर डोकं पण लगेच टेकतं. हात मागे घ्यायचे, डोकं टेकवायचं, पोट आतमध्ये खेचायचं, टाचा टेकवायच्या, कपाळ टेकवायचं जमिनीला. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे. परत दोन्ही हात वरती करायचे, 1 आणि 2, हात खाली. आणि आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. हळूहळू प्रॅक्टिस आपल्याला वाढवायची आहे. नियमित सूर्यनमस्कार आपल्याला घ्यायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद, लक्ष श्वासावरती, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित.
आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जसं आसनांच्या सरावाद्वारे आपण आपल्या शरीराला ताण देतोय, शरीराची लवचिकता वाढवतो आहे. अनेक दिवसांच्या सरावानंतर आपण आपले शरीराला योग्य प्रकारे ताण देऊ शकतो, त्याची लवचिकता वाढवू शकतो. त्याच प्रकारे वारंवार साधना केल्याने, श्वासावरती लक्ष दिल्याने, मन एकाग्र करायचा प्रयत्न केल्याने काही कालावधीनंतर आपोआप आपला श्वास आणि आपलं मन या दोघांना आपल्याला एकत्र बांधता येणार आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. अनुभूती छातीला टेकवायची आहे.
हळूवार श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरती एवढंच. पुढच्या रविवारी आपण बरोबर भेटूयात. तत्पूर्वी आसनांची प्रॅक्टिस ठेवा व्यवस्थित. ठीक आहे, काही शंका आहे का कोणाला? शंका शंका म्हणजे प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवणं हे महत्वाचं. नंतर शंका. प्रॅक्टिस ठेवली तर शंका, नाहीतर शंका नाही. ऑनलाईन मध्ये पण जे असतील त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस ठेवा,